प्रियंका गोरड, महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे गृह सौख्यासाठी वास्तुशास्त्र। मित्रांनो, खरं म्हणजे आपण वास्तु तज्ञांकडून मार्गदर्शन करून घेतो, कारण आपली वास्तू ही छान असायला हवी, त्यामध्ये सुख समृद्धी नांदायला हवी म्हणून। आणि खरं तर आजचा विषय म्हणूनच आम्ही निवडलेला आहे, वास्तु तज्ञांकडून मार्गदर्शन करून, योग्य मार्गदर्शन घेऊन आपलं गृह सौख्य कसं आपल्याला लाभू शकतं। आणि हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर मकरंद सरदेशमुख। सर, स्वागत आहे तुमचं कार्यक्रमामध्ये। चर्चेला सुरुवात करणारच आहे, मात्र सरांची थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर मकरंद सरदेशमुख वास्तुतज्ञ म्हणून गेली 15 वर्षे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन यांच्याद्वारे प्राइड ऑफ इंडिया 2016 या अवॉर्डने सरांना गौरवण्यात आलेला आहे। वास्तू फॉर हेल्थ या विषयावरती सरांनी पीएचडी देखील केलेली आहे। त्याचप्रमाणे वास्तू तथास्तु हा सरांचा ट्रस्टेड ब्रँड आहे आणि सर स्वतः वास्तू मार्गदर्शनासाठी व्हिजिट करत असतात। आणि तुम्हाला देखील तुमच्या गृह सौख्यासाठी काही प्रश्न तुमच्या मनाला आलेले असतील, काही शंका तुमच्या मनात आल्या असतील, तर तुम्ही आम्हाला फोन करा। त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या, 0226684333। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। खरं तर आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज 10वीचा निकाल लागलेला आहे आणि या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी नेमकं तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? हो, 10वीचा आज निकाल लागलेला आहे आणि 10वी मध्ये पास झालेल्या सर्व मुलांचं अभिनंदन आणि ज्यांना मार्क कमी मिळालेत किंवा जे नापास झालेत त्यांना शुभ आशीर्वाद। तुम्हाला हरून जायचं कारण नाही, कारण काय असतं की अपयश पोरकं असतं। अपयशाला कोणीही भागीदार नसतं, पण यशाला सगळे भागीदार असतात। कारण काय होतं की एखादा यशस्वी व्यक्ती असेल तर तो माझ्यामुळे झाला, माझ्यामुळे त्याला चांगले मार्क पडले, तो माझ्यामुळे व्यवसायात यशस्वी झाला असं म्हणणारे असतात। पण जो प्रॉब्लेम मध्ये येतो किंवा जो मुलगा नापास असतो त्याच्या बाजूने कुणी नसतं, मग त्याच्या मागे आई वडिलांनी उभारणं गरजेचं आहे। आणि लक्षात ठेवा की एक परीक्षेत आपला विषय गेला म्हणजे आयुष्य संपलेलं नाहीये, इथे आपली खरी परीक्षा चालू होते। त्यामुळे अपयश जे आहे ते अपयश आपल्याला खरोखरी यशाची पहिली पायरी आहे, हे स्वतः मीही अनुभवलेलं आहे। त्यामुळे कधी लक्षात ठेवा, आता तुम्ही जे मुलं मार्क कमी पडले आहेत किंवा नापास झालेत, हारून जाऊ नका। तुम्हाला आता यशाची पायरीची ही सुरुवात झालेली आहे। तुमच्या चुका कुठे ना कुठेतरी निदर्शनास येतात, परंतु निकाल बराचसा चांगला लागलाय असं मला कळालेलं आहे। तरी ज्यांना यश मिळालंय त्यांना शुभेच्छा, आणि ज्यांना यश मिळालेलं नाहीये त्यांना शुभाशीर्वाद। तुमचं नक्कीच चांगलं होईल, आता जोमाने काम करा। खरं आहे, तुम्ही सांगितलं ते खरं म्हणजे महत्त्वाचं आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी असते। सर, खरं म्हणजे गृह सौख्य नांदण्यासाठी वास्तुशास्त्र किती महत्त्वाचं ठरतं? करेक्ट, गृह सौख्यासाठी वास्तुशास्त्र आपला हा दुसरा एपिसोड आहे। यामध्ये घराचं समाधान, घरातील लोकांचं समाधान ही महत्वाची गोष्ट आपण आज चर्चा करतोय। यामध्ये जे घर आहे ते घर आपल्यावर सौख्य देण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे। आपण ज्या प्रवासाला जातो त्या प्रवासाला जाताना आपण काय बघतो? आपण खिशात पैसे आहेत का याच्यापेक्षा पहिल्यांदा बघतो ज्या गाडीनी प्रवास करतोय ती गाडी व्यवस्थित आहे का, ज्या बसनी प्रवास करतोय ती गाडी व्यवस्थित आहे का, ची बस बरोबर आहे का। कारण ती कार, गाडी, बस जर योग्य नसेल तर तुमचा प्रवासात अडथळे येणार। हेच लॉजिक, हेच आपल्या घरासाठी लागू होतं। तुमच्या आयुष्याचा प्रवास तुम्ही कोणत्या घरातनं करताय? तुमच्या राहत्या घरातनं करताय। मग फ्लॅट असेल, बंगलो असेल, छोटीशी झोपडी असेल किंवा बैठक घर असेल, ते घर कसं आहे त्यानुसार तुमचा आयुष्याचा प्रवास होतो। जे बदली करून येणारे लोक असतात ना, त्यांना याचा भरपूर अनुभव असतो। आम्ही त्या गावात जेव्हा त्या घरी होतो ना राहायला, आमची बदली तिथे झाली होती, तिथे खूप चांगलं झालं आमचं। इथं आल्यापासून गडबड झाली। हे बदली, जो घर बदलतो त्याला खूप महत्वाचं असतं। भाड्यानी रेंटेड फ्लॅट जे घेतात त्यांना याचा अनुभव असतो। या फ्लॅटमध्ये भरपूर प्रॉब्लेम आले, पण त्या फ्लॅटमध्ये गेलो आणि चांगलं झालं। तर याच्यामध्ये वास्तू जशी असते तसं तुमचं सगळं गोष्टी बदलतात। कारण पिंडी ते ब्रह्मांडी सांगितलंय। तुमच्या पिंडामध्ये म्हणजे देहामध्ये जे आहे तेच ब्रह्मांडामध्ये पंचमहाभूतांनी बनलेली हे वास्तू म्हणजे घर आणि तुमचं शरीर। तुम्ही जसं ज्या वास्तूमध्ये जाता तसं तुमच्यामध्ये बदल होतो। तुम्ही बागेमध्ये जाता, हसता खेळता मस्त। तुम्ही स्मशान हॉस्पिटलमध्ये जाता, तुमचे व्हायब्रेशन्स असे एकदम वीक होऊन जातात, तुमचे हार्टबीट्स धडधड करायला लागतात। आणि तुम्ही जेव्हा बागेमध्ये जाता, मंदिरामध्ये जाता, अशा पॉझिटिव्ह ठिकाणी जाता तेव्हा तुमचं नॉर्मल होतं। तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये, बागेमध्ये, मंदिरामध्ये जाता एक 5-10 मिनिटासाठी आणि 2-2 तास बाहेर येत नाही।
परंतु हॉस्पिटल, स्मशान किंवा अशा काही निगेटिव्ह जागा असतील की जिथे निगेटिव्हिटीज आहे, तिथून तुम्ही 5 मिनिटात बाहेर पडता. हा जागेचा गुण असतो. इथे कुठल्याही प्रकारचा भूतबाधा किंवा असा काही प्रकार नसतो. इथे फक्त पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आपलं जे शरीर बनलेलं आहे प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हच. आपण कधीही दूषित पाणी किंवा पिवळं झालेलं पाणी पित नाही, आपण फिल्टर पाणी पितो. त्याचं कारण काय की शुद्धता, पवित्रता आपल्या शरीराला आवडते. मग हे तुमच्या घरात असणं गरजेचं आहे. हे कसं होऊ शकतं तर तुमचं घर जे आहे ना ते घर वास्तूच्या नियमानुसार असणं गरजेचं आहे. वास्तूचे नियम म्हणजे काय हो? निसर्ग नियमानुसार घर कसं असावं याचं शास्त्र वास्तुशास्त्र आहे. पूर्वीच्या काळी काय होतं? पूर्वीच्या काळी माणूस हा जंगलामध्ये राहायचा. नंतर त्याचं जसं कुटुंब वाढायला लागलं तसं त्याला निवाऱ्याची गरज भासली, म्हणजे घराची गरज भासली. जोपर्यंत तो निसर्गात होता तोपर्यंत फिट होता, कारण त्याला सूर्यप्रकाश लागायचा, शुद्ध मोकळी हवा, कंदमुळं, झाडपाला सगळं खाऊन जगायचा. त्यांनी एक झोपडी बांधली, एक घर बांधलं, त्या घरामध्ये राहायला सुरुवात केली. कारण चारी बाजूनी बंदिस्त एक खोलीमध्ये तो कुटुंबासहित राहावं लागला, कारण प्रायव्हसी ही त्याला गरजेची होती, कारण त्याची लहान बाळं, त्याची फॅमिली सहित राहणं गरजेचं होतं. त्यामुळे घर बंद केल्यामुळे चारही दिशांकडून येणारा ऊर्जेचा स्रोत बंद झाला आणि मग त्याला प्रॉब्लेम फेस करावे लागले. हेच घडतंय आज. आपण निसर्गापासून दूर जातोय. बघा, कधीही घरातून पाऊल बाहेर टाका, जरा थोडंसं चाला, मनामध्ये चांगले चांगले विचार येतील, मनामध्ये खूप खूप चांगलं काही तुम्हाला वाटायला लागेल. घरातून बाहेर पडलं की सर खूप चांगलं होतंय, घरी आलं की डोकं सरकतंय, असा प्रत्येकाचा अनुभव आहे. घरामध्ये काय आहे की निसर्गाचे स्रोत तुम्ही बंद केलेले आहेत. उत्तर पूर्व दिशा बंद आहे, दक्षिण पश्चिमेचा एंट्रन्स आहे, दक्षिण पश्चिमेतून आलेले व्हेंटिलेशन आहे, तर घरात गेल्यावर तुम्हाला प्रॉब्लेमच जाणवणार. कोणत्याही जागेमध्ये गेल्यावर जेव्हा चांगलं वाटतं तेव्हा त्या जागेमध्ये एनर्जी लेवल म्हणजे पॉझिटिव्हिटी वाढलेली असते. त्यामुळे गृहसौख्यासाठी, आयुष्य उत्तम राहण्यासाठी तुम्हाला चांगल्या वास्तूची गरज आहे. त्यामुळे तुम्ही इतर सगळे छान शौकी किंवा इतर सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रथम तुमची वास्तू कशी चांगली करता येईल याच्याकडे लक्ष द्या. आपोआप सगळं चांगलं होईल. खरंय सर. कार्यक्रमामध्ये पहिला फोन आलेला आहे पुण्यावरून यशवंत यांचा. यशवंत, काय प्रश्न आहे तुमचा? मॅडम, माझा फ्लॅट विक्री करायची, फ्लॅटची. बर, बोला बोला. नमस्ते मॅडम, मी पुण्याहून यशवंत बोलतोय. माझ्या घरात फ्लॅट आहे पुण्यामध्ये, हा हा, त्याची विक्री करायची आहे. बर बर. कराडचा फ्लॅट विक्री करायचा आहे मला. बरं, अडचण काय येते नेमकी? फ्लॅटला प्रॉब्लेम काय आहे? पूर्व अग्नेयला आहे. बर, विकला जातोय का नाहीये? विकलेलं नाही, आता विकला जात नाहीये. विकला जात नाही, काय म्हणतायत? गिरायक घेताना काय प्रॉब्लेम येतोय? कमी चर्चा होऊ शकत नाही, म्हणजे येतात गिरायक येतात परंतु चर्चा काय व्यवस्थित होत नाही. उत्तर दिशा मोकळी आहे का बंद आहे त्याची? घर सध्या बंद आहे ते. नाही, घर नाही, उत्तरेला खिडक्या आहेत का फ्लॅटला? उत्तरेला खिडक्या नाही आहेत का? हो, उत्तरेला बेडरूमला खिडकी आहे आणि हॉलला फ्रेंच डोअर आहे. हॉलला फ्रेंच डोअर आहे. हॉलला फ्रेंच डोअर आहे. ओके, फ्लॅट विकला जात नसेल तर तुम्हाला उपाययोजना सांगतो. फ्लॅट विकला जात नसेल तर उपाययोजना सांगतो. फ्लॅट स्वच्छ करून घ्या. दक्षिणेला 2 एंट्रन्स कुठे आहे? आग्नेयला एंट्रन्स आहे ना त्याचा. हा, फ्लॅट विकला जात नसेल तर तुम्हाला उपाययोजना सांगतो की तुमचं जो फ्लॅट आहे त्याला स्वच्छ करून घ्या, रंगरंगोटी करून घ्या. तो रेग्युलर त्याच्यामध्ये खडेमीठाच्या पाण्याने फरशी पुसा. चारही बाजूला तुम्ही खडेमीठ ठेवा. आणि फ्लॅट न विकली जाण्याचं कारण असं आहे की तिथे असणारी काही निगेटिव्ह एनर्जी, कारण तुम्ही तिथे राहत नाही, त्यामुळे तिथे काय होतंय की त्या ठिकाणी तुमचं रोजचं वास्तव्य नाहीये. आग्नेय दिशेमध्ये तिथे रोज एक नंदादीप लावा. तिळाचा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता. आग्नेय दिशा ऍक्टिव्हेट झाली की फायनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग होते. तो विकला जात नाही. तुमच्या मेन घराला जो उमरा आहे तो उमरा लाकडी बसवून टाका आणि मेन दरवाजावरती गणपतीचं चित्र लावा.
फ्लॅट विकला जाईल उत्तर दिशेमध्ये, तुम्ही जलतत्व म्हणजे पाण्याचा साठा एखाद्या निळ्या बाटलीमध्ये पाणी भरून ठेवा आणि नक्कीच प्रयत्न करा की तो फ्लॅट लवकरात लवकर विकला जातोय असं आज गणपतीला प्रार्थना करा. गणपती नक्कीच या बाबतीमध्ये तुम्हाला शुभाशीर्वाद नक्की देईल. नक्की सर, खरं म्हणजे आताचा हा फोन आला होता त्या अनुषंगाने एक प्रश्न मला पडलाय की जर का भाड्याचं घर असेल आणि त्या घरामध्ये जर दोष असेल, मात्र त्या घरामध्ये घरमालक राहत नाहीये तर भाडोत्री राहतोय, तर त्याचा त्रास घरमालकाला होणार की त्या घरामध्ये राहणाऱ्या भाडोत्री माणसाला होणार? सुंदर प्रश्न निर्माण झालेला, छान केलंस. तर हा प्रश्न अतिशय छान विचारला यांनी की मालकाला दोष लागतो का भाडोत्रीला लागतो. तर वास्तू जी आहे ना, ती वास्तू त्या ठिकाणी स्टेबल आहे. 1 BHK फ्लॅट आहे, मालकानी रेंटेड म्हणजे जो भाडेकरू आहे त्याला दिला. मग त्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते मालकालाही आणि राहणाऱ्या माणसालाही. त्याचं कारण असं आहे की त्या घरामध्ये असणारे ढेकूण, झुरळ, पाली किंवा जे काही इतर कीटक असतील ते कधी विचार करत नाही तिथे मालक झोपलाय का भाडेकरू झोपलाय. हे जसं सत्य, तो डास येतो, भाडेकरू एका मालक विचार करत नाही, तसं तिथले जे वास्तू दोष आहेत ते तिथे असणाऱ्या माणसाला लागतात. वास्तुदोष म्हणजे भूतप्रेत बाधा काहीही नाही, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा बॅलन्स. परवा एका माणसानं मला तेच विचारलं की नक्की सर हे घडतं कसं, वास्तुदोष म्हणजे काय. तर मी सांगितलं बाबा तुझी 2 व्हीलर जी आहे, 2 व्हीलर बाईक, त्यामध्ये 2 लिटर जर आपण पेट्रोल टाकलं तर गाडी 60 किलोमीटर पळते. आणि त्या गाडीच्या टाकीमध्ये जर 2 लिटर पाणी टाकलं तर काय होणार, गाडी बंद पडणार. मग ती गाडी बंद पडली ह्याच्यावर कोणी भूतबाधा किंवा करणी केली म्हणून गाडी बंद पडली का? नाही. लहान मुलगा पण सांगेल अहो त्या गाडीच्या टाकीमध्ये पेट्रोलच्या जागी पाणी टाकल्यावर गाडी बंद पडणार. हे जसं आहे, काय झालं, पेट्रोलची टाकी म्हणजे अग्नितत्व आणि त्या ठिकाणी पेट्रोल म्हणजे पुन्हा अग्नितत्व. त्या अग्नितत्वामध्ये पाणी पडल्यामुळे अग्नी विझला, त्यामुळे गाडी बंद पडली. तिथे पेट्रोल टाकलं, गाडी पळाली. हेच मित्रांनो आपल्या घरात घडतं, यालाच म्हणतात वास्तुदोष. विरुद्ध तत्व एकत्र आली की काय होतो, संहार सुरू होतो आणि त्याचा बॅड इफेक्ट आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींवरती होतो. मी वास्तुतज्ञ हीच गोष्ट करतो. घरी येऊन तुमच्या घरामध्ये कोणतं तत्व बिघडलंय, त्याला कसं रेक्टिफाय करता येईल, कशा पद्धतीने करता येईल, यालाच वास्तू व्हिजिट म्हणतात, ह्याला परफेक्ट कन्सल्टन्सी म्हणतात. म्हणून मी स्वतः तुमच्या घरी वास्तू व्हिजिटला येऊन बघणार आहे की पेट्रोलमध्ये तुम्ही पाणी टाकलंय, टाकीमध्ये पाणी टाकलंय का पेट्रोल टाकलेलं आहे. खरं आहे, सरांनी फारच साध्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे वास्तुदोष नेमका काय. आणि सर आणखीन देखील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मात्र महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण चर्चा करतोय ती म्हणजे गृह सौख्यासाठी वास्तुशास्त्र या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर. तुम्हाला देखील तुमच्या गृह सौख्यासाठी वास्तुशास्त्राचा फायदा करून घ्यायचा असेल आणि सरांकडनं मार्गदर्शन करून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला जरूर फोन करा. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 022-6684-3333. सर खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही स्वतः वास्तू व्हिजिट करता आणि खरं तर पेट्रोलच्या टाकीमध्ये पाणी ओतताय की पेट्रोल ओतताय ह्याची पाहणी तुम्ही करत असता. मात्र आता प्रेक्षकांना जर तुमच्या इथे वास्तू व्हिजिट तुमची करून घ्यायची असेल तुमच्याकडून तर नेमकं त्यांनी कशा प्रकारे संपर्क साधावा? नक्कीच. तुम्हाला माझी वास्तू कन्सल्टन्सी हवी असेल, पत्रिकेचं मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही माझ्या ऑफिसला फोन करून नाव नोंदवू शकता. वास्तुतथास्तु.com ही माझी वेबसाईट आहे. वास्तुतथास्तु या नावाने माझी कंपनी आहे. ऑफिस सदाशिव पेठेमध्ये पुण्यात आहे. 9021-900-600 हा नंबर डिस्प्ले होतोय टीव्हीच्या स्क्रीनवरती. या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. कॉल करून तुमचं नाव नोंदवा. फोन उचलला नाही गेला तर तुम्हाला येत्या 2 दिवसामध्ये फोन नक्की येणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. वास्तुबालाजी@gmail.com या मेल आयडी वरती तुमचे प्रश्न मेल पाठवू शकता. फेसबुकला तुम्ही जॉईन व्हा. माझं फेसबुक पेज आहे, माझ्या फेसबुकला जॉईन व्हा. तुम्हाला रोजच्या टिप्स आणि मार्गदर्शन यामध्ये नक्की मिळणार आहे. तर वास्तू व्हिजिटला मी स्वतः येतो. ऑफिस फक्त पुण्यामध्ये आहे आणि अतिशय अत्याधुनिक यंत्राद्वारे घराचं वास्तुदोष निवारण परीक्षण होतं. हा युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर आहे. या ऑरा स्कॅनरद्वारे घरातली शुभ अशुभ ऊर्जा ओळखण्याचं तंत्रज्ञान मी वास्तू व्हिजिटसाठी वापरतो. ह्यामध्ये प्रचंड अशी ताकद आहे. यामध्ये अतिशय महत्वाचं सायन्स आहे की आपल्या घरामध्ये शुभ आणि अशुभ गोष्टींचं आपल्याला
डायग्नोसिस होतं. लॅकर अँटिना हा सुद्धा वापरला जातो. या पद्धतीचे 6 ते 7 प्रकारचे अत्याधुनिक यंत्र वास्तू व्हिजिट कन्सल्टन्सीसाठी स्वतः मी वापरतो. आणि याची गरज पडली तरच, असं नाही की प्रत्येक फ्लॅटमध्ये हे यंत्र वापरावं लागतं. जे अतिसूक्ष्म दोष आहेत की ज्याचं मला आकलन होत नाहीये, याचा वापर खूप कमी करायला लागतो. मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये अशा जवळपास 25-25 एकरच्या लँड्स असतात जिथं कंपनीला जागा घ्यायची असते. आता 7 दिवसापूर्वी मी एका मोठ्या कंपनीसाठी जवळपास त्या पाटसच्या इथे 38 एकर जमीन फायनल करून दिली की त्यांना तिथे कंपनी पूर्ण वास्तूनुसार बसवायची आणि त्याचं प्लॅनिंग करायचं आहे. मग अशासाठी या सगळ्या मोठमोठ्या डिस्टन्ससाठी या यंत्रांचा खूप उपयोग होतो की याची कनेक्टिव्हिटी अशा पद्धतीने संपूर्ण सायंटिफिक तुम्हाला वास्तू मार्गदर्शन केलं जातं. वास्तू व्हिजिटला मी येतो. असिस्टंट शिकाऊ कामगार माझ्याकडे कोणी नाहीये आणि कोणालाही मी पाठवलं जात नाही. तर चला ऑफिसला फोन करून नाव नोंदवा. ऑफिसचा नंबर 9021-900-600. खरं तर योग्य मार्गदर्शकाकडून जर आपण मार्गदर्शन करून घेतलं तरच वास्तूमध्ये दोष असेल तर त्याचं निवारण होऊ निवारण शकतं. होतं, correct. सर खरं तर अनेक वास्तूंमध्ये असं पाहतो आपण की भांडणं सतत असतात, सतत चिडचिड असते. म्हणजे आपल्या शेजापाजारी देखील आपण म्हणतो अरे यांच्या घरात सतत भांडण असतं, नवरा सतत बायकोत पण असतं. आरडाओरडा असतो. तर नेमकं काय सांगाल याबद्दल? नक्कीच. आता वास्तूमध्ये ज्या काही निगेटिव्ह पॉवर्स आहेत त्यामुळे चिडचिड होते. तुम्ही कधीही बघा, तुम्हाला जर काही मनात सुचत नसेल किंवा तुमच्या डोक्यामध्ये कोणते विचार येत नसतील तर तुम्ही जेव्हा सकाळी अंघोळीच्या वेळी जाता तेव्हा तुमचं विचारचक्र पूर्ण वाढलेलं असतं. अंघोळ करता करता तुम्हाला प्रचंड विचार डोक्यामध्ये चालू असतात, कारण तुम्ही एका साधारणतः 7 फूट बाय 3.5 फुटाच्या एका खोलीमध्ये बंद असता, एकटे असता. कधीही अंघोळीच्या वेळेला सुंदर गाणी आपण गातो, कारण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी नसते. पाण्याचा संपर्क तुमच्याशी असतो. हा प्रवाह अतिशय महत्वाचा आहे. त्याच पद्धतीने घरामध्ये जेव्हा या सगळ्या काही निगेटिव्हिटी असतील त्यात ईशान्य दिशा, उत्तर दिशा आणि आग्नेय दिशा ही सर्वात महत्वाची पवित्र दिशा आहे. इथे कुठल्याही पद्धतीचा दोष आला तर घरामध्ये वादविवाद, चिडचिड होते. त्यामुळे ईशान्य दिशेला सिलेंडर, ईशान्य दिशेला गॅस, ईशान्य दिशेमध्ये, उत्तर दिशेमध्ये तुमचं गॅसचा ओटा आला असेल तर घरामध्ये वादविवाद नक्की होतात. वायव्य दिशेला सुद्धा असंच आहे. वायव्य दिशेला इन्व्हर्टर ठेवला होता एका घरामध्ये. इन्व्हर्टर बॅटरीज म्हणजे अग्नितत्व, याची जागा आग्नेय किंवा दक्षिण, हा नैऋत्येला सुद्धा चालत नाही. हा आल्यामुळे त्या घरात वादविवाद होते. एका घरामध्ये ईशान्य दिशेमध्ये खूप मोठा इन्व्हर्टर, लाल रंगाच्या बॅटरीज ठेवलेल्या होत्या, त्यामुळे त्या घरामध्ये आजारपण होतं. ह्या सगळ्या पवित्र शुभ दिशा ज्या आहेत ना, त्या शुभ दिशांना अशुभ तत्व आली की गडबड सुरू होते. त्यामुळे घरामध्ये वादविवाद, चिडचिड होत असेल तर पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे तर घराची साफसफाई, स्वच्छता पाहिजे. घराचं रंगकाम सुद्धा चांगलं पाहिजे. घरामध्ये कुठेतरी असं रंग उडालेला आहे, घरामध्ये पोपडे निघालेले आहेत, ओल आलेली आहे घरामध्ये, तुमच्या घरामध्ये विविध प्रकारचे असे काही प्राणी हिंडतात ज्याला आपण ढेकूण, झुरळ, पाली म्हणतो, हे सगळं वास्तुदोषाचं लक्षण आहे. याचं पेस्ट कंट्रोल करून घेणे, घर वास्तूच्या नियमानुसार योग्य तज्ञाला घरी बोलून सगळ्या गोष्टींचं, प्रश्नांचं निराकरण करून घेणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि वादविवाद, चिडचिड होऊ नये यासाठी पहिल्यांदा दक्षिणेला पाय करून किंवा पूर्वेला पाय करून झोपणं सोडावं. बरं. यामध्ये काय होतं, मनस्थिती बिघडली की सगळी गडबड होते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती, अमावस्या आणि पौर्णिमा जेव्हा येते त्यावेळेला सगळ्यांनी आपलं मानसिक संतुलन हे ढळू द्यायचं नाही. आता परवाच्या पौर्णिमेच्या दरम्यान देखील विविध घटना आपण अशा बघतोय की ऍक्सिडेंट आहेत, वादविवाद आहेत, काही गोष्टी आहेत. तर पौर्णिमेच्या वेळेला चंद्रामध्ये पूर्ण चंद्र येतो आणि अमावस्येला चंद्र नसतो. चंद्रबळ अमावस्येला नाही आणि पौर्णिमेला पूर्ण चंद्र. चंद्र हा पूर्ण आल्यामुळे मानसिकता आपली बिघडत जाते. त्यामुळे कधीही माझे भरपूर क्लायंट्स, अमावस्या पौर्णिमा आली की घरात गडबड होते, असं काय होतं तर हे सगळं सायंटिफिक आहे. मनाशी संदर्भित चंद्र आहे. त्यामुळे तुम्हाला या कालावधीमध्ये माणसाचा वाईटपणा गृहीत धरायचा नाही, वातावरणातले बदल गृहीत धरायचे. हे अतिशय महत्वाचं आहे. एकूणच काय तर ईशान्य कोपऱ्यामध्ये जर सिलेंडर आलं तर घरामध्ये भडकाव हो, पण होतो. जलतत्वा ठिकाणी अग्नितत्व आलं. लॉजिक खरंय. कार्यक्रमामध्ये एक फोन आलेला आहे पुण्यावरून, उज्ज्वला यांचा. उज्ज्वला, काय प्रश्न आहे तुमचा? बोला उज्ज्वला. हा, हॅलो. नमस्कार, बोला. हा, मी मिसेस माने बोलतीये, उज्ज्वला.
बोला बोला. मला विचारायचं आहे की सरांना की माझं आग्नेयला दक्षिण आग्नेयला घराचा दरवाजा आहे. दरवाजा आहे हा. किचनला मी देवघर केलेलं आहे बरोबर. आणि एक वायव्येला थोडासा कट आहे. प्रॉब्लेम काय चालू आहे? प्रॉब्लेम असं चालू आहे की मी मागे माझ्या मुलासाठी लग्नाचं पाहत होते 2-3 वर्षापूर्वी, बरं. पण अजूनही त्याचं लग्न काही ठरत नाहीये. बरं, लग्न न ठरण्याचं कारण नैऋत्य दिशेला दोष आहे. काय प्रॉब्लेम आहे नैऋत्यला? नैऋत्येला म्हणजे एंट्रन्स केला की हॉलला लागूनच मग नंतर बेड आहे. करेक्ट. म्हणजे आणि, नैऋत्य दिशेमध्ये तुमचा हॉल आलेला आहे. नाही, नैऋत्य आग्नेय दिशेला नाही हॉल माझा, हा बर. उत्तरेला हॉल आहे, उत्तर पूर्वला हॉल आहे. उत्तर पूर्व आहे. मग नैऋत्य दिशेला काय कॉर्नर कट आहे का बेडरूम आहे? साऊथ वेस्टला काय? साऊथ वेस्टला किचन आहे, पण पूर्वेला मी तोंड करून ते रिनोव्हेशन करून घेतलं. नैऋत्य त्याच्यानंतर- दिशेमध्ये असणाऱ्या दोषामुळे घरामध्ये विविध प्रकारच्या समस्या येतात. जरी तुम्ही नैऋत्यच्या पूर्वेला तोंड करून किचन घेतलेलं असलं तरी मेन नैऋत्य दिशेला कोणत्याही प्रकारचा दोष आला की या पद्धतीच्या समस्या मुलांच्या सुरू होतात. त्यामुळे किचन जरी नैऋत्यचं पूर्वेला तोंड करून घेतलं तरी ऍक्च्युअली घराचा जो नैऋत्यचा चौथा भाग आहे त्या ठिकाणी तुमचं किचन आहे. या नैऋत्य दिशेमध्ये दोष आल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. आग्नेयचा एंट्रन्स म्हणजे घरातले ज्येष्ठ पुत्राला म्हणजे मुलांना संततीला त्रास, याही गोष्टी येतात. तुमच्या घरात पैशाच्या बाबतीमध्ये कमतरता नाहीये. आग्नेय दिशा, उत्तर मोकळी, उत्तरेला खिडक्या, उत्तरेला हॉल आल्यामुळे पैसे भरपूर. पण नैऋत्य आग्नेयला दोष आहे. वास्तू व्हिजिट करून बघू आपल्याला नक्की काय करता येईल. कारण तुम्ही फक्त किचन बदलून घेतलेलं आहे, किचनचं तोंड बदललेलं आहे. नैऋत्येत किचन, टॉयलेट, बाल्कनी, त्यानंतर सेप्टिक टँक, बोरिंग हे सगळं हानिकारक आहे. त्यामुळे आपल्या वास्तू व्हिजिट करून बघूया. सध्या तुम्ही काय करा, नैऋत्य दिशेला राधाकृष्णाचा एक नुसता फोटो लावा पूर्वेला तोंड करून आणि वास्तू व्हिजिट करून तुम्हाला अशा छान छान टिप्स आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन देतो की याचं दोष निवारण कसं करायचं. नक्कीच आपल्या छान आणि सुंदर घरामध्ये जर निगेटिव्हिटी निर्माण झाली तर कुठेतरी त्याचा त्रास हा घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला होत असतो. खरं म्हणजे गृहसौख्यासाठी आणखी काय करायचं हे मार्गदर्शन सर आपल्याला करणारच आहेत. मात्र महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती म्हणजे गृहसौख्यासाठी वास्तुशास्त्र या विषयावरती. आणि तुमच्या मनात देखील काही प्रश्न असतील तुम्ही आम्हाला जरूर फोन करा. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 022-6684-3333. सर खरं तर वास्तू दोष असेल तर अडथळे येतच असतात जीवनामध्ये. मात्र वाईट कृत्य केल्यानंतर त्याचे परिणाम देखील वाईटच होतात. तर त्याचं आणि वास्तुदोषाचं काही कनेक्शन आहे का? करेक्ट, नक्कीच. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. आपण लहानपणापासून ऐकतोय सत्कर्म योगे वय घालवावे. तुमचं कर्म अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही कर्म काय करताय म्हणजे रोजचा व्यवहार काय करताय. सकाळ उठल्यापासून शिवीगाळी, मारहाण, डोक्यात तोच विषय. त्याचं वाईट करणार, त्याचं वाईट व्हायला पाहिजे हे विषय तुमचा अख्खा दिवस निगेटिव्ह घालवणार. त्यामुळे तुम्ही तुमचं जे रोजचं सकाळची वेळ आहे त्या सकाळच्या वेळामध्ये आजचा दिवस माझा चांगला जाणार आणि माझा चांगला जाणार म्हणूनच प्रार्थना करून दिवस चालू करा. कोणाचंही वाईट वागू नका, कोणाशी वाईट बोलू नका, कोणालाही धोका देऊ नका. एखाद्या गोष्टीची कल्पना त्याला द्या की अशी गोष्ट आहे. एखाद्या माणसाला अचानक दिलेला धोका हा तुम्हाला आयुष्यात कायमस्वरूपी धोक्यात आणू शकतो. त्यामुळे कोणाच्याही बाबतीमध्ये कोणाचं वाईट होईल हे असं वागू नका. कारण ही कर्म आपल्यावरती बॅड इफेक्ट देतात. सत्कर्म केलं तर ते तुमच्या पुण्याच्या संचयाच्या घड्यामध्ये जमा होतं. तुम्ही दानधर्म करताय, लोकांशी चांगलं वाटताय, लोकांचं चांगलं करण्याचा प्रयत्न करताय, प्रत्येक माणसाची आदराने विनम्रतेने बोलताय, तर मित्रांनो हा पुण्यांचा संचय तुमच्या वाईट काळामध्ये हा संचयाचा जो घडा आहे त्यातलं जे सत्कर्माचं सेव्हिंग केलेलं आहे तुमच्या वाईट काळामध्ये तुम्हाला आधारस्तंभ म्हणून तुमच्या बरोबर येणार आहे. परंतु जेवढी पाप किंवा पाप म्हणण्यापेक्षा वाईट कृत्य केली आहेत त्याचा बॅड इफेक्ट तुमच्या वाईट काळामध्ये सुरू होतो. म्हणूनच की 7.5 मध्ये सुद्धा याचा इफेक्ट असा होतो की अनेक लोक म्हणतात सर 7.5 सुरू आहे, प्रॉब्लेम चालू आहेत, पूर्वी खूप चांगलं होतं आणि आता काय प्रॉब्लेम आहे. तर यासाठी वास्तू व्हिजिट करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण काय होतं 7.5चा जो इफेक्ट आहे तो 7.5चा इफेक्ट कोणावरती होतो तर तो ज्याची
गृहदोष म्हणजे ग्रहदोष तर सुरू झाले 7:30, परंतु गृहदोष म्हणजे घरात सुद्धा दोष आहेत तर त्याचा इफेक्ट जास्त होतो. पण कधी लक्षात ठेवा, तुमची लांबची जर्नी तुम्हाला पार पाडायची तर तुमची कार भक्कम हवी. प्रवासाचं उत्तम प्रवास घडण्यासाठी जीवनाचा प्रवास कोणत्या गाडीतून करताय, घर रूपी या 1 किंवा 2 BHK फ्लॅट मधनं करताय, तर या घरामध्ये जर वास्तुदोष असतील तर त्याचं निवारण योग्य तज्ञाकडनं करून घेणं, त्याला उपाययोजना करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे ग्रहांचे परिणाम पण चालू आहेत आणि गृहदोषांचेही परिणाम चालू आहेत. या एकत्रीमध्ये भरडलं जातंय तो माणूस आणि त्याची फॅमिली. यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट आहे. सायंटिफिक सगळ्या गोष्टी आहेत. याचं आपल्याला दोष निवारण करून घेणं म्हणजे सगळ्या गोष्टी छान होतात. घर भक्कम तर सगळं भक्कम. आणि फॅमिली जर तुमची अनहॅपी असेल तर मित्रांनो कधीही आपलं आयुष्य हॅपी राहत नाही. त्यामुळे फॅमिलीला आणि घराकडे कधीही दुर्लक्ष करू नका. खरं आहे, म्हणजे 7:30 चालू असताना ग्रहांचं संतुलन जितकं महत्वाचं आहे तितकंच गृहाचं संतुलन आणि ग्रहाचं असणं खरंच महत्वाचं आहे. खरं म्हणजे अजून एक फोन आलेला आहे आपल्याला गुरुदत्त यांचा इचलकरंजीवरून. काय प्रश्न आहे गुरुदत्त तुमचा? बोला. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार. बोला बोला. ते आमचा प्रश्न असा आहे, ईशान्य कोपऱ्यात जमिनीपासून पाण्याची टाकी किती उंच असावी? बर, ईशान्य दिशेला उंचावर कोणत्याही गोष्टी चालत नाहीत. लक्षात घ्या, पाण्याची टाकी उंचावर नैऋत्य दिशेला म्हणजे घरावरची टेरेसवरची टाकी ही नैऋत्य दिशेला पाहिजे, ती जमिनीत नकोय. आणि ईशान्यची टाकी जमिनीत अंडरग्राऊंड पाहिजे, उंचावरती नकोय. कारण तिथे ईशान्य दिशा ही आपल्याला हेवी करायची नाहीये. जमिनीच्या आतली पाण्याची टाकी ही आपल्याला ईशान्येला जमिनीतली पाहिजे आणि नैऋत्येला उंचावरची पाहिजे. लक्षात काय प्रॉब्लेम चालू आहेत? आता आमची जमिनीत टाकी आहे, जमिनीपासून उंच आहे. हा, मग ती तुम्ही जमिनीतली वरती आली का अजून टाकी? ती जमिनीपासून जमिनीपासून 3 फूट वर आलेली आहे. 3 फूट वर आली आहे. आणि आज जमिनीत किती गेलेली आहे? जमिनीत 2.5 फूट गेलेली आहे. काही काळजी करण्याचं कारण नाहीये. अगदी उंचावर म्हणजे खूप उंच झाली असा काही विषय नाहीये. त्या ठिकाणी खूप मोठा कट्टा बांधलाय आणि 5-10 फुटाची उंच टाकी आली तर इन फ्युचर मध्ये कधीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्या ईशान्य दिशेची जी टाकी आहे 3 फूट वर आलेली, त्याला लाईट कलरचा स्काय ब्ल्यू कलरचा पेंट करून टाका आणि त्या टाकीच्या दक्षिणेला एक तुळशी वृंदावन छोटस ठेवा. म्हणजे आता काही त्यांनी प्रॉब्लेम नाहीये, इन फ्युचर मध्ये सुद्धा येणार नाही. खरंय, म्हणजे सर आता तुम्ही त्यांना जो उपाय सांगितला तो किती सोपा आहे आणि लगेचच ते आजपासून म्हटलं तरी ते त्या उपाय करू शकतात. सर, दक्षिण दिशेकडनं येणारी निगेटिव्ह ऊर्जा असेल ती थांबवण्यासाठी नेमकं काय करावं? नक्कीच, दक्षिणेकडून येणारा जो वाईट प्रवाह आहे तो आपल्याला थांबणं गरजेचं आहे. एक तुम्ही बेसिक लक्षात घ्या, मी मागच्याही कार्यक्रमात सांगितलं होतं की घराची पूर्व दिशा म्हणजे उजवी नागपुडी आहे आणि डावी नागपुडी म्हणजे उत्तर दिशा आहे. या दोन्हीही नागपुड्या आपण बंद केल्या तर श्वास घेणं मुश्किल होतं, प्राणशक्ती मिळत नाही. उत्तरेला भरपूर खिडक्या, पूर्वेला भरपूर खिडक्या आणि दक्षिण पश्चिम बंद ज्या घराची असते तिथे उत्तम आरोग्य, उत्तम सगळ्या गोष्टी चालू राहतात. त्यामुळे जर घराला भरपूर खूप मोठ्या दक्षिणेला खिडक्या आहेत तर काय होतं की वाईट शक्तींचा प्रवाह घरात येतो. वाईट शक्ती म्हणजे काय, राक्षस येतात का? नाही. घरामध्ये जे निगेटिव्ह अल्ट्राव्हायोलेट म्हणजे सूर्याची अतितप्त किरणं दक्षिणेकडनं येतात. म्हणून दक्षिणेची खिडकी साधारणतः 12 नंतर 4-5 वाजेपर्यंत बंद ठेवा. दक्षिणेच्या खिडक्याला तुम्ही ब्राऊन कलरचा जे फिल्म मिळते आपण कारच्या काचाला लावतो ती लावा. दक्षिणेच्या खिडक्यांना भरपूर जाड पडदा लावून ठेवा. दक्षिणेच्या भिंती कधीही मोकळ्या ठेवू नका. दक्षिण दिशा भरपूर जड करा, भरपूर वजन टाका. दक्षिणेला कपाट ठेवा, दक्षिण भिंतीला जे काय असेल ते वजन ठेवा. दक्षिणेला थेंबर सुद्धा पाणी येऊ देऊ नका. आग्नेय नैऋत्येला पाणी चालत नाही. दक्षिणेला टॉयलेट आलं असेल ज्याच्यामध्ये पाण्याचा साठा नाही असं टॉयलेट चालेल. दक्षिण दिशा बंद करण्याच्या दृष्टीने तुमचं घर आहे, बंगलो आहे तर त्याला उंच कंपाऊंड वॉल करा. कंपाऊंड वॉल किती पाहिजे? घराच्या मालकाच्या उंचीपेक्षा 1 फुटापेक्षा जास्त. दक्षिण दिशा उंच केली की आपोआपच आपल्याला उत्तर दिशेचा प्रवाह, शुभ प्रवाह मिळायला सुरुवात होतो. कारण सगळं मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये सूर्य आणि चंद्र,
सूर्य नाडी आणि चंद्र नाडी यांची सत्ता आपल्यावरती चालते. सूर्याचा दक्षिणेकडून येणारा जो निगेटिव्ह प्रवाह आहे तो बंद झाला की आरोग्याच्या समस्या घरातल्या दूर होतात. नक्की सर, तुम्ही जे सांगताय ते खरं म्हणजे वास्तू बांधण्यापूर्वी जर का या सर्व गोष्टींचा विचार केला तर पुढे येणारे अडथळे नक्कीच टळतील. आणि सर जसं सांगतायत त्याप्रमाणे तुम्हाला देखील तुमची वास्तू नवीन बांधायची असेल आणि सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर नियापट्टीमध्ये जे नंबर्स येतात त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि सरांचं मार्गदर्शन देखील घेऊ शकता. सर मला आता असं विचारायचं आहे की एखाद्या वास्तूमध्ये सतत एखादी वस्तू तुटत असते किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील त्यांचा बिघाड होत असतो तर नेमकं याला वास्तुदोष कारणीभूत ठरू शकतं का? हो, सुंदर प्रश्न विचारलायस. खूप लोकांचा फोन येतात, सर आमचा तो काचच फुटली घरामध्ये तर काही प्रॉब्लेम नाहीये ना, ग्लासच फुटला, कपच फुटला. लक्षात घ्या, कुठलाही अपशकुन शकून गृहीत धरू नका. काच फुटली किंवा आपल्याकडे काही कप फुटला तर आपल्यावरचं संकट टळलं असं मनामध्ये धारणा करा आणि सोडून द्या. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की त्या ठिकाणी कोणती तरी गोष्ट तळकते आणि नंतर कळतं की हे संकट येऊन गेलेलं आहे. हे अनेक लोकांचे अनुभव आहेत. फिश टँक मधला मासा सारखा मरतोय. आमचेच एक रिलेटिव्ह त्यांनी सांगितलं, आमच्या घरामध्ये एक व्यक्ती ती सारखी येऊन जाते आणि आल्यानंतर मासा मरतो. हे मी स्वतः ऑब्झर्व केले, त्यांनी व्हिडिओ शूटिंग पण काढून ठेवलंय. तर काय होतं की ही निगेटिव्हिटी असते ती काहीतरी घेऊन जाते, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू विनाकारण बिघडतायत, वॉशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही सारखं बिघडतंय तर डायरेक्टली तुमच्या नैऋत्य दिशेमध्ये कोणता तरी दोष आहे. कारण नैऋत्य दिशा म्हणजे स्टेबिलिटीची, आपल्या शरीराची मूलाधार चक्र. मूलाधार चक्र घराचं म्हणजे नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशेमध्ये जर टँक, तुमचं सेप्टिक टँक आलं, टॉयलेट आला, नैऋत्य दिशेमध्ये हॉल आला, नैऋत्येतून एंट्री आली तर टिकणं बंद होतं. कारण पैसे टिकण्याची आणि घरातल्या सगळ्या गोष्टींची भक्कमता, मेन बॅकबोन म्हणजे तुमचा नैऋत्य दिशा आहे. नैऋत्य दिशेतील कोणत्याही प्रकारचा दोष तुमच्या घरावरती विविध प्रकारचा आणू शकतो. त्यामुळे नैऋत्य दिशेमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष हा ठेवू नका. योग्य तज्ञाकडनं वास्तू व्हिजिट करून त्याच्यावरती करा, मार्गदर्शन घेऊन वास्तुदोष निवारण करा. आणि तुटणाऱ्या फुटणाऱ्या व्यक्तींकडे ज्या काही गोष्टी तुटतात त्याकडे जरा दुर्लक्ष करा. कारण काय होतं, माणूस लगेच मनाला लागून घेतोय, मांजर आडवी गेली, दुर्लक्ष करा. आपण भक्कम तर सगळं भक्कम, आपलं घर भक्कम तर सगळं भक्कम, हे कायम लक्षात ठेवा. खरं आहे. आणि माझ्या घरामध्ये देखील फिश टँक होता आणि त्यामधला एक फिश होता तो सतत मरायचा. एकच फायटर होता आणि तो सतत मरायचा. त्याच्यामुळे मी देखील तो फिश टँक काढून टाकला. अगदीच. आणि ही चर्चा अशी सुरू ठेवायची आहे. मात्र महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती म्हणजे गृहसौख्यासाठी वास्तुशास्त्र या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर. सर मगाशी तुम्ही सांगितलंच की वास्तुदोष निवारणासाठी काय काय गोष्टी महत्वाच्या असतात, त्याचप्रमाणे रंग हा देखील एक महत्वाचा घटक आहे. तर घराची रंगसंगती नेमकी कशी असावी? नक्कीच घराची रंगसंगती अतिशय उत्तम पाहिजे. रंग देताना गडबड होते. घराच्या आत कुठेही तुम्ही डार्क रंग करू नका. घरामध्ये गुलाबी म्हणजे पिंक रंग देऊ नका. माझा अनुभव असा आहे की पिंक म्हणजे गुलाबी रंग दिला की ढेकणं आणि डास जास्त होतात. कारण तो गुलाबी रंग डास जास्त अट्रॅक्ट करून घेतो. घरामध्ये लाल, काळा, मरून असे डार्क रंग कुठेही वापरू नका. तुमच्या घरामध्ये चांगली एनर्जी राहावी यासाठी संपूर्ण घरासाठी एकच रंग करा. हा लाल, निळा, पिवळा असं करून लोक घराच्या खोल्या असतात तो सर्कशीचा तंबू करून टाकतात. विविध रंग छत्र्या असतात ना विविध रंगांच्या. सप्तरंगी घर नका करू. तुम्ही हे फर्निचरमध्ये, बेडशीटमध्ये, तुम्ही सोफ्यामध्ये असे कलर वापरू शकता. घराचा रंग करताना सगळीकडे आयव्हरी, ऑफ व्हाईट, लाईट क्रीम कलर किंवा लाईट पिस्ता कलर तुम्ही देऊ शकता. त्यावरती फर्निचर जे करताय ते उठून दिसेल आणि घरामध्ये रंगबिरंगी जो काही विषय आहे तो घरामध्ये आपल्या सगळ्यांची एकत्रित जो करण असतं ते निघून जातं. कारण माइंडसेट बिघडतो. या रूमला वेगळा रंग, त्या वेगळा रंग, असे रंगसंगती नका करू. वन स्ट्रोक वन कलर द्या. सगळ्यांचं एकमत नक्की राहील.
नक्कीच. आणि डार्क कलर दिल्यानंतर कुठेतरी काळोख देखील तयार प्रकाश येत होतो. नाही. हा सूर्यप्रकाश. सर, आजकाल आपण बघतो लहान मुलं आहेत ते अजिबात ऐकत नाहीत, म्हणजे मोठ्यांनाच शिकवत असतात. बरोबर. तर काय सांगाल, ह्याचा देखील नक्कीच. वास्तुदोषच परिणाम असू शकतो हो, का? आता लहान मुलांचा समस्या तर सगळीकडे आहेत. खरं लहान मुलांची समस्या काही नाहीये, त्यांचं वयच तसं आहे. खेळायचं, बागडायचं, आई बाबांशी बोलायचं, आई बाबांशी चर्चा करायची. पण काय होतंय, सध्या आई बाबा मोबाईल फोनवरती बिझी असल्यामुळे त्यांना पाहिजे प्रायव्हसी. मग मुलांचा ताप वाढतोय असा विषय असतो. त्यामुळे सध्या आई बाबांनी त्यांच्या मोबाईलवरती कंट्रोल ठेवला पाहिजे, ही तर महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर मुलं ऐकत नाहीत, मुलं अभ्यास करत नाहीत, तर त्यांची साऊथ वेस्टला बेडरूम ठेवू नका. मुलांना नैऋत्याला झोपू देऊ नका, कारण नैऋत्य दिशा ही अतिशय भक्कम आणि कणखर करणारी असते. मुलं नैऋत्यात झोपली की आई वडिलांवरती ओव्हर पॉवर होतात. आई वडिलांना मुलांचं ऐकावं लागतं, कारण नैऋत्य दिशेत जो झोपतो त्याचं सगळ्यांना तो सगळ्या जगावरती राज्य करतो. तेव्हा आई बाबा हे नैऋत्याला पाहिजेत, मुलं नको. मुलांची बेडरूम ईशान्येला, पूर्वेला, आग्नेयेला किंवा वायव्येला चालेल. मुलांना झोपताना पूर्वेला डोकं, पश्चिमेला पाय करा. त्यांचे पुस्तकं कपाट ही ईशान्येला, पूर्वेला कधी ठेवू नका. दक्षिण पश्चिमेला पाहिजेत. म्हणजे दक्षिण पश्चिमेला कपाट आली त्यांची की आपोआप पूर्वेला तोंड होईल. पुस्तकं ठेवतायत, त्यांच्या सगळ्या गोष्टी प्रॉपर. त्यांचा शूज जे आहेत ते मुलांचे महिन्याच्या महिन्याला धूत चला, कारण मुलं कधी लक्ष देत नाहीत. शूज घालून सगळे गावभर हिंडलं जातं. काही निगेटिव्हिटी येऊ शकते. 5-6 महिन्यांनी शूज टाकून द्यायचे, नवीन बदलायचे. दर शनिवारी मुलांची दृष्ट काढा, अतिशय महत्वाचं आहे. आणि रात्री झोपताना तुम्हाला मुलांकडनं काय अपेक्षा आहेत हे थापटून त्यांना सांगा. मग त्यांच्या मेंदूमध्ये तुम्ही जे काही व्हायब्रेशन्स पाठवतायत त्यानुसार मुलं वागायला सुरुवात होतील. किती सरळ आणि सोपे उपाय आहेत, आणि हे जर फॉलो केले तर नक्कीच पालकांना देखील त्याचा फायदा होईल. पण झोपताना बघ, लहानपणी आई झोप बाळा असं टॅपिंग करायची. तर हे टॅपिंग टेक्निक आहे. तर लहान बाळ झोपल्यानंतर त्याच्या डोक्यावरती त्यांनी जर रात्री झोपताना टॅपिंग केलं आणि तिच्या मनातल्या इच्छा बोलल्या तर मुलं तशी वागायला पुढे सुरू होतात. आईची शक्ती आहे. नक्कीच सर, खरं म्हणजे तुम्ही आलात की प्रेक्षकांना एक पहिल्यापासूनच, कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच ऐकायचं असतं की जाता जाता सर टिप्स काय देणार आहेत. तर या टिप्स देखील आपल्या प्रेक्षकांना ऐकायच्यात. आणि तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की घराचा उंबरठा हा लाकडी असला पाहिजे. तर नेमकं का असं असलं पाहिजे ते देखील सांगा. आता घराचा उंबरा हा महत्वाचा आहे, कारण ज्या घराला दरवाजाच नसेल तर काय होणार तुम्हाला सगळ्यांना माहितीये. तसं घराला उमरा देखील महत्वाचा आहे. कार्यक्रमात मी नेहमी सांगतो. आता जो उमरा आहे तो उमरा आपण आता पाहूयात की लाकडी उमरा जो आहे, असा लाकडी उमरा आपल्याला घरामध्ये बसवायचा आहे. करेक्ट. हा लाकडी उमरा जो आहे तो आपल्याला प्लायवूडचं चालत नाही, बाकी कुठलंही लाकूड वापरा, उमराचंच पाहिजे असं काही नाही. कारण उमराचं झाड सध्या कोणी तोडत नाही, देवता वृक्ष असल्यामुळे. सागवानी लाकूड, देवदार लाकूड चालेल. हा उमरा अशा पद्धतीचं तुम्ही बसवू शकता. हा उमरा माझ्याकडे विकायला नाहीये, त्यामुळे याची इन्क्वायरी करू नका. तुम्ही कुठूनही उमरा घेऊ शकता. सुताराला सांगा लाकूड आणा आणि उमरा बसवा. पण उमरा नुसतं बसून उपयोग नाहीये, याच्यावरती आपण हे स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक जे आहे ते हळदी कुंकाने काढायचं आहे. आणि हळद आणि कुंकू यांनी स्वस्तिक काढा. दोन्हीही बाजूला येणं गरजेचं आहे. इथे सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आणि हळदी कुंकवानी रोज स्वस्तिक काढा. आणि दर सोमवार, बुधवार आणि गुरुवार या उमऱ्याला हळदीच्या पाण्याने पुसा. हा उमरा बसवताना खाली आपल्याला या ठिकाणी चांदीची पट्टी टाकायची आहे. चांदीची पट्टी टाकून हा उमरा याच्यावरती बसवायचा आहे. आणि हा भक्कम उमरा, याच्यामध्ये गाठी नको आहेत कुठेही, पूर्ण छान सुंदर तुमच्या कपाटाप्रमाणे तुमच्या बेडरूमचा जो बेड आहे त्याचं कसं छान सुंदर फिनिशिंग आहे असा उमरा पाहिजे. उमरा अतिशय महत्वाचा आहे. ज्या घराला उमरा नाही त्या घरात काहीही टिकत नाही. यानंतर पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की उत्तम आयुष्य चांगलं जाण्यासाठी तुमच्या कुलदेवतांची उपासना करणं गरजेचं आहे. कुलदेवांचं तुमचं नवरात्र आहे, दरवर्षी कुलदेवतांना कुटुंबियासमवेत जाणे. तुमच्या काही गोष्टी राहिल्या असतील, लग्नाच्या वेळेला कोणाचा गोंधळ राहिलेला आहे, लग्नाच्या काही गोष्टी राहिल्यात ते पूर्ण करून टाका. नवस बोलताना लक्षात घ्या, नवस लक्षात ठेवा, लगेच फेडून टाका. कारण विषय आहे की नवस न फेडण्यामुळे काही होत नाही, पण अरे बापरे ते केलंच नाही अशी मानसिकता अनेक वर्षापासून आपलं आरोग्य बिघडते. जे काही नवस बोललाय ते फेडून टाका. त्यानंतर महालक्ष्मी अष्टक नित्य नियमाने रोज वाचायला चालू करा. महालक्ष्मीची उपासना दर शुक्रवारी, जिथे महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथे दर्शनाला जा. दर शुक्रवारी बालाजीचं दर्शन घ्या, कारण महालक्ष्मी बालाजी आपल्याला धन दौलत आणि उत्तम आरोग्य देणार आहेत.
यामध्ये तुम्हाला घरामध्ये सुद्धा या गोष्टी इम्पॉर्टंट की ईशान्य दिशेला जे देवघर आहे त्या देवघरामध्ये रोज पूजा होणं गरजेचं आहे. देवघर हे अतिशय महत्वाचं रोज दृष्टिक्षेपात असणं गरजेचं आहे. वरच्या मजल्यावरती देवघर आहे, तुम्ही खाली राहताय असं अजिबात करू नका. त्यानंतर तुमची जी नैऋत्य दिशा आहे त्या नैऋत्य दिशेमध्ये जर पाण्याचा काही ठेवला असेल स्त्रोत, निळा रंग तो काढून टाका. बेसिक लक्षात घ्या, दक्षिण आग्नेय नैऋत्येला निळा रंग नको आणि पूर्व ईशान्य वायव्येला लाल रंगाचं काही ठेवायचं नाहीये. आग्नेय दिशेला छोटासा बल्ब लावू शकता जर गरज असेल तर. फायनान्शियली प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तांब्याच्या डिश मध्ये $5 $21 ठेवायला सांगितलेत, त्याची रोज पूजा करा. त्यात थोडंसं चांदी आणि सोनं सुद्धा ठेवायचं आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये मानसिकता उत्तम राहण्याच्या दृष्टीने घरात तुटल्या फुटलेल्या कुठल्याही वस्तू ठेवू नका. वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर अक्षरशः लोकांना ह्या सगळ्या गोष्टी मी काढायला सांगतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, घरातल्या ज्या होम मिनिस्टर आहेत त्यांच्या आवडत्या सगळ्या गोष्टी करायला चालू करा. अनेक लोक म्हणतात सर लक्ष्मी प्रसन्न कसं होईल? काही करायची गरज नाही. घरातली जी लक्ष्मी आहे तिला प्रसन्न करा, ती लक्ष्मी आपोआप तुमच्यावरती वरदहस्त देणार आहे. खरं सरांनी जो लास्टला जो मुद्दा सांगितला की घरातल्या लक्ष्मीला खरं म्हणजे सुखी ठेवा, ते जास्त लक्षात ठेवा. Important. सर खरं म्हणजे तुम्ही इथे आलात आणि इतकं तुमचं छान बरं. मार्गदर्शन केलं त्यासाठी नक्कीच. खूप खूप धन्यवाद. नक्कीच. आता पुढचा काम आपण भेटणार आहोत 11 जुलैला आणि 8 ऑगस्टला. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. नक्कीच. आता महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे 11 जुलैला आणि 8 ऑगस्टला सर आपल्याला पुन्हा भेटायला येणार आहेत नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.